यार कोहळ्याची भाजी मला बिलकुल नाही आवडत असे म्हणणाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा। हु नास्ते उष्मा अंडेषु बीजेषु यस्य सह, म्हणजे ज्याच्या बियांमध्ये बिलकुल उष्णता नाही असा तो कुष्मांड। आज नवरात्रीचा चौथा दिवस। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची आराधना केली जाते। माता कुष्मांडाचा वास हा कुष्मांड या वनस्पतीमध्ये आहे असे मानले जाते। कुष्मांडालाच कोहळा किंवा भुई कोहळा असे म्हटले जाते। त्याचा रस हा मधु, विपाक मधुर आणि वीर्याने ते शीतवीर्यात्मक असे, तसेच ते प्रभावाने मेदही असते। तसेच पक्व कुष्मांड हा त्रिदोषारी आहे। सर्व गुणांनी पित्तशामक असल्यामुळे कुष्मांडाचा पित्त प्रकोपक व्याधींमध्ये चांगला उपयोग होतो। तसेच कुष्मांड हे मेद्य असल्यामुळे अपस्मार, उन्माद, मस्तिष्क दौर्बल्य, स्मृतिनाश अशा मानसविकारांमध्ये कुष्मांडाचा चांगला उपयोग होतो। तसेच विद्यार्थ्यांमध्ये ब्रेन टॉनिक म्हणून मेमरी पॉवर, कॉन्सन्ट्रेशन पॉवर, फोकस वाढवण्यासाठी, तसेच एन्झायटी, डिप्रेशन, चंचलता, चिडचिडेपणा दूर करण्यासाठी कुष्मांडाचा चांगला उपयोग होतो। कुष्मांडाचे सेवन आपण कुष्मांड अवलेह, कुष्मांड खंड, कुष्मांडाची भाजी, स्वरस इत्यादी स्वरूपामध्ये करू शकतो।